Good morning, all of you. Today we have discussed the point is the systems containing components. There are three systems containing component. The two component systems containing solid and liquid phases. म्हणजे पहिल्यांदा आपण वन कंपोनंट सिस्टीम बघितली, नंतर नेक्स्ट टू कंपोनंट सिस्टीम्स. Then next today discuss the two component systems containing solid and liquid phases. Two component systems containing solid and liquid phases. आता याच्या अगोदर आपण काय बघितलं, टू कंपोनंट सिस्टीम्स कंटेनिंग ओनली लिक्विड फेजेस बघितले. आता ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत तर टू कंपोनंट सिस्टीम्स कंटेनिंग सॉलिड अँड लिक्विड फेजेस. जे सॉलिड अँड लिक्विड फेजेस असतात दोन, त्याला टू कंपोनंट सिस्टीम म्हणायचं. सो दिस टू कंपोनंट सिस्टीम्स कंटेनिंग सॉलिड अँड लिक्विड फेजेस इज ऑल्सो नाउन ॲज युटेटिक मिक्सचर. म्हणजे ह्यालाच काय म्हटलं जातं, युटेटिक मिक्सचर म्हटलं जातं. कुठल्या जे टू कंपोनंट सिस्टीम्स आहे सॉलिड अँड लिक्विड फेजेस, त्यालाच काय म्हटलं जातं, युटेटिक मिक्सचर. आता व्हॉट इज मीन बाय युटेटिक मिक्सचर? द युटेटिक मिक्सचर इज डिफाइन्ड ॲज मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपोनंट्स विच आर usually do not interact to form a new chemical compounds but which has certain ratio inhibit the crystallization and produce of one another resulting in a systems is known as युटेटिक मिक्सचर. म्हणजे बघा युटेटिक मिक्सचर म्हणजे काय तर मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपाऊंड, म्हणजे दोन किंवा जास्त कंपाऊंडचं काय असतं, कंपोनंटचं मिक्सचर असतं. आणि विच युजली डू काय करतात ते नॉट इंटरॅक्ट टू फ्रॉम ए न्यू केमिकल कंपाऊंड. ते कसे होतात, केमिकल कंपाऊंड्समध्ये न्यू केमिकल कंपाऊंड्समध्ये ते इंटरॅक्ट होत नाहीत, बट परंतु काय होतात सर्टन रेशिओला इनहिबिट होतात. ते कशा होते, त्याच्या क्रिस्टलायझेशन प्रोड्यूसला. अँड सो दिस इज नाउन ॲज द युटेटिक मिक्सचर. आता मराठीत काय म्हटलं जातं, युटेटिक. युटेटिक म्हणजे कसं तर द्रवण क्रांतिक, म्हणजे एक द्रवण असतं. ठीक आहे, युटेटिक म्हणजे कसं द्रवण असतं, मग ते द्रवण क्रांतिक. युटेटिकलाच मराठीत काय म्हटलं जातं तर द्रवण क्रांतिक. ठीक आहे. आता धीज टू कंपोनंट सिस्टीम्स आर सॉलिड अँड लिक्विड फेजेस. धीज द solid liquid mixture in two components that are completely miscible in a liquid state and are completely immiscible as solid, and that is the solid phase that from consist of pure crystalline components. The for example of these systems are cellol thymol, cellol camphor and acetoaminophen propionazole. आता this phase diagram for the cellol thymol system is shown in this figure. This figure is the two component systems containing solid and liquid phases. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी तर ह्याच्यामध्ये सॉलिड लिक्विडचं मिक्सचर असतं. आता युटेटिक म्हटल्यानंतर काय सांगितलं आहे त्यांनी, टू ऑर मोर कंपोनंटचं मिक्सचर असतं, पण ते कसे केमिकली इंटरॅक्ट होत नाहीत, बट ते कसे असतात ते केमिकली इंटरॅक्ट होत नाहीत, पण फॉर्म काय करतात की सर्टन रेशिओला ते इनहिबिट होतात क्रिस्टलायझेशन प्रोसिजरमध्ये. इज नाउन ॲज अ युटेटिक मिक्सचर. आता दिस युटेटिक मिक्सचर, द फॉर एक्झाम्पल ऑफ दिस मिक्सचर इज द cellol thymol, cellol thymol, cellol camphor and acetoaminophen propionazole. So this is the example of this युटेटिक मिक्सचर. This is the phase diagram for the thymol cellol system showing युटेटिक पॉईंट. म्हणजे आता बघा ह्या फिगरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, फेज डायग्राम दिलेला आहे कशाची. आता युटेटिक मिक्सचरमध्ये फॉर एक्झाम्पल काय घेतलं आपण, थायमॉल आणि सेलॉल घेतलेला आहे. दिस इज द टेम्परेचर वर्सेस थायमॉल इन सेलॉल, म्हणजे पर्सेंट बाय वेट. सो दिस डायग्राम इज द वन लिक्विड फेज, देन सेकंड लिक्विड सॉलिड थायमॉल, सॉलिड सेलॉल प्लस लिक्विड. दिस इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर सेलॉल, मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर थायमॉल. म्हणजे त्यांनी काय घेतलेलं आहे, थायमॉल आणि सेलॉल हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, मग त्या एक्झाम्पलचं मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, तर सेलॉलचा आणि थायमॉलचा किती आहे, ह्याचा 40 डिग्री सेल्सिअस आणि ह्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे 50 डिग्री सेल्सिअस. आता दिस इज द सेलॉल
वन लिक्विड फेज सॉलिड सेलॉल प्लस लिक्विड. आता याच्यामध्ये बघा युटेटिक पॉईंट कुठं आहे, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे त्यांनी, सेलॉल आणि प्लस सॉलिड थायमॉल घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी A1 A2 A3 X1 X2 X3 देन B1 B2 आणि B3 घेतलेला आहे. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर दिस ग्राफ शोज फॉलोविंग 4 रिजन. म्हणजे ह्या ग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की याचे 4 रिजन्स आहेत. कुठले कुठले, सो दिस इज द सिंगल लिक्विड फेज. ही कुठली आहे, हे ग्राफ आहे तो सिंगल लिक्विड फेजचा आहे. देन रिजन कंटेनिंग सॉलिड सेलॉल अँड कॉन्जुगेट लिक्विड फेज. म्हणजे सॉलिड सेलॉल आहे ते कसे आहे, कंटेनिंग कॉन्जुगेट लिक्विड फेजचे आहे. ठीक आहे. द नेक्स्ट रिजन इज द इन सेलॉल थायमॉल इज ए इक्विलिब्रियम विथ ए कॉन्जुगेट लिक्विड फेज. म्हणजे कॉन्जुगेट लिक्विड फेज म्हणजे काय असतात, ते सॉलिड थायमॉल हे कसे असतात, इक्विलिब्रियम असतात, समतोल असतात. दिस नेक्स्ट रिजन इज द इन विच बॉटम कंपोनंट्स आर प्रेझेंट ॲज प्युअर सॉलिड फेजेस. म्हणजे ह्या ग्राफमध्ये काय आहे, जे बॉटम कंपोनंट्स आहेत प्रेझेंट ते कसे आहेत, प्युअर सॉलिड फेजेसचे आहेत. म्हणजे इथे दिलेले आहे बघा, कुठले आहेत, सॉलिड सेलॉल प्लस सॉलिड थायमॉल. ठीक आहे. तर हे कसे असतात, बोथ कंपोनंट्स प्रेझेंट असतात, ते कसे असतात, प्युअर सॉलिड फेजेसचे असतात. देर आर सम रिजन विच इज फ्रॉम 2 फेजेस. म्हणजे जस्ट लाईक फेनॉल वॉटर सिस्टीम, देअरफॉर इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट द both composition of relative amount of each phases from knowledge of the tie lines. And these phases is the we prepare the systems containing 60% by the weight of thymol in cellular and raise the temperature of the mixture to 50 degree Celsius. म्हणजे बघा ह्या ग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, ही सिस्टीम्स कसे कंटेनिंग 60% बाय वेट ऑफ काय आहे, याच्यामध्ये थायमॉल आहे ते दिलेलं आहे बघा, बाय वेट ऑफ थायमॉल इन सेलॉल. दिस इज द 60% आणि दिस द रेज टेम्परेचर किती आहे त्याचं 50 डिग्री सेल्सिअस. आता दिस सिस्टीम्स इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट X. म्हणजे ह्या सिस्टीमला पॉईंट काय दिलेला आहे, X दिलेला आहे इन दिस फिगर. दिस कूलिंग द सिस्टीम्स. नेक्स्ट वी ऑब्झर्व द सिक्वेन्स ऑफ फेज चेंजेस. म्हणजे हे झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तर कूल केलेले आहे, सिस्टीम्स आहे ते कूलिंग केलेले आहे. आणि ऑब्झर्व काय केलेलं आहे त्यांनी, जे सिक्वेन्स आहे फेज चेंजेसचा ते सिक्वेन्स काय केलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे. दिस सिस्टीम्स रिमेन ॲज सिंगल लिक्विड अंटिल द टेम्परेचर फॉल्स टू 29 डिग्री सेल्सिअस. आणि ॲट विच अ पॉईंट मिक्सचर ऑफ कंपाऊंड अमाऊंट ऑफ सॉलिड थायमॉल सेपरेट आउट टू फ्रॉम ए 2 फेजेस सॉलिड लिक्विड सिस्टीम्स. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे, सेपरेट काय होतात, तर 2 फेजेस सॉलिड लिक्विड सिस्टीम्स काय होते, फेजेस सेपरेट होतात. आणि याच्यामध्ये एक सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक युटेटिक पॉईंट भेटतो आपल्याला. सो दिस इज द युटेटिक पॉईंट. युटेटिक पॉईंट आणि तेच युटेटिक पॉईंट दिस सिस्टीम्स X इज कंपोज्ड ऑफ ए लिक्विड फेज A1. म्हणजे त्यालाच काय म्हटलेलं आहे, लिक्विड फेज A1. म्हणजे लिक्विडची कुठली फेज आहे, तर इथं लिक्विड फेज दिलेला आहे, 1 लिक्विड फेज, देन सेकंड लिक्विड सॉलिड फेज आणि थर्ड इज द लिक्विड प्लस सॉलिड थायमॉलचे. असे 3 फेजेस आहेत. फर्स्ट सॉलिड 1 लिक्विड फेज, देन सॉलिड सेलॉल प्लस लिक्विड and liquid plus solid thymol. So this is the phases. Now this phases is liquid phase is denoted by A1 and this composition of this A1 liquid phase is the 53% thymol in cellular and pure solid thymol B1. आता so this thymol B1 is the weight of A1 divided by weight of B1 is equal to. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, लिक्विड फेजेचं कंपोजिशन दिलेलं आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये बघा 53% काय आहे, याच्यामध्ये थायमॉल आहे इन सेलॉल. म्हणजे थायमॉल इन सेलॉलमध्ये बघा येतं 53%. म्हणजे हे बघा 40-50च्या वरती थोडंसं गेलेलं आहे A2. ठीक आहे. तर किती आहे त्याचं हे लिक्विड फेजेसचं, तर 53% आहे. आणि प्युअर सॉलिड थायमॉल म्हणजे कुठला आला तुमचा, ही B1 आला. ठीक आहे. आणि सो दिस इज द फॉर्म्युला, वेट ऑफ A1 डिवाइडेड बाय वेट ऑफ B1 इज इक्वल टू 100 - 60. म्हणजे वेट ऑफ A1चं किती 100 - 60 डिवायडेड बाय B1 किती आहे 60 - 53. म्हणजे किती आलं 14 डिवायडेड बाय 7. A1 रेशो ऑफ B1 इज इक्वल टू किती आला 5.71 ऑफ
ratio of 1. And where the temperature is reduced to 20 degrees Celsius, point x2, the composition of the liquid phase is A2. आता त्यांनी बघा ह्याच्यामध्ये A1 ची, दिस इज द A1, वेट ऑफ A1 डिवायडेड बाय वेट ऑफ B1. सो दिस इज द हे काय आहे A1 झालं. आता नेक्स्ट इज द टेम्परेचर पॉईंट कुठला x2 घेतला. ठीक आहे, म्हणजे त्याचं कंपोजिशन काय असणार आहे त्या लिक्विड फेजचं, तर A2चं किती आहे 45% बाय वेट ऑफ थायमॉल इन सेलॉल अँड लिक्विड फेज इज स्टील प्युअर थायमॉल B2. म्हणजे x1 आहे ते कसं आहे आपलं x1 आहे तो लिक्विड फेज आहे. ठीक आहे, A1 A2 आणि दिस इज द सॉलिड फेज म्हटल्यानंतर कुठली B1 B2. सो दिस इज द सॉलिड फेज. आता ह्याच्यामध्ये सॉलिड फेजमध्ये प्युअर थायमॉल सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये बघा A2 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू 100 मायनस 60 डिवायडेड बाय 16 मायनस 45, म्हणजेच किती आलं 2.67 डिवायडेड बाय 1 आणि ॲट 50 डिग्री सेल्सिअस पॉईंट x1 and the composition of the liquid phase is 37% thymol in celol and the weight ratio of liquid phase to pure solid thymol can be calculated. आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये बघा युटेटिक मिक्सरमध्ये जे थायमॉल इन, सो दिस इज द फेज डायग्राम. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे थायमॉल इन सेलॉल वर्सेस टेम्परेचर. मग ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला लिक्विड फेजचा रेशो दिलेला आहे आपल्याला, म्हणजे पर्सेंट वेट दिलेला आहे किती आहे ते. आपल्याला काढायचं काय प्युअर सॉलिड थायमॉलचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते कसं प्युअर सॉलिडचं थायमॉल म्हणजे लिक्विड जर दिलेलं आहे, सॉलिडचं आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण काय बघतो आहे 2 कॉम्पोनंट सिस्टीम्स कंटेन सॉलिड अँड लिक्विड फेजेस, म्हणजे जे सॉलिड लिक्विड फेजेस आहे त्यालाच काय म्हटलं जातं युटेटिक मिक्सचर म्हटलं जातं. आपल्याला युटेटिक पॉईंट काढायचा आहे किंवा युटेटिक मिक्सचर म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काय लिक्विड आणि सॉलिडचे काय असतात आपल्याला लिक्विड फेज आणि सॉलिड फेजचे पॉईंट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बघा फॉर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे थायमॉल इन सेलॉल, दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस युटेटिक मिक्सचर. मग त्याच्यामध्ये त्यांनी लिक्विड फेज आणि सॉलिड फेज घेतलेला आहे. पण लिक्विड फेजचं त्यांनी कंपोजिशन आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काढायचं काय कॅल्क्युलेट प्युअर सॉलिड थायमॉलचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस डायग्रॅमवरून आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी सॉलिड थायमॉल कॅल्क्युलेट कसे केलेलं आहे, तर A1 डिवायडेड बाय A3 डिवायडेड बाय B3 इज इक्वल टू 100 मायनस 60 डिवायडेड बाय 60 मायनस 37. म्हणजे सो दिस इज द 37 इज द थायमॉल इन सेलॉल कंपोजिशन. आणि A2मध्ये आपण म्हणजे कुठलं बघितलं लिक्विड फेज पॉईंट x2ची काढली, म्हणजे A1 A2 आणि A3 काढला. मग A1ची किती होती आपली 53 कंपोजिशन होतं कशामध्ये ते थायमॉल इन सेलॉलमध्ये. त्याचबरोबर A2मध्ये किती होतं त्याचं कंपोजिशन 45 डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट इज द थर्ड ह्याच्यामध्ये किती आहे त्याचं 37% आहे. म्हणजे बघा ह्या ह्याच्यामध्ये आहे इथे दाखवलं हे बघा 37 नंतर 53 आणि देन 53 45 आणि 37. आता ते कसं काढलं प्युअर सॉलिडचं कॅल्क्युलेट केलं, तर A3 डिवायडेड बाय B3 इज इक्वल टू 100 मायनस 60 डिवायडेड बाय 60 मायनस 37, म्हणजे किती आलं 14 डिवायडेड बाय 23. मीन्स त्याचं किती काय केलं 1.75 डिवायडेड बाय 1. सो बिलो 30 डिग्री सेल्सिअस द लिक्विड फेज डिसॲपियर ऑल टुगेदर अँड द सिस्टम्स कंटेन 2 सॉलिड फेजेस ऑफ प्युअर सॅलॉल अँड प्युअर थायमॉल. आता हे आपण 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचरला बघितलं आपण, पण 13 डिग्री सेल्सिअसला काय होतं जे लिक्विड फेजेस आहे ते डिसॲपियर होते. आणि हे डिसॲपियर झाल्यामुळे ती सिस्टीम्स कशी होती 2 सॉलिड फेजेस आणि प्युअर सॅलॉल अँड प्युअर थायमॉल. कुठली सॉलिड सिस्टीम फेजेस होते त्याच्यामध्ये, तर थायमॉलचे आणि सेलॉलचे होते. आणि सो दिस पॉईंट इज द x4 and the weight ratio of pure solid cellol and pure solid thymol can be calculated. मग त्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर प्युअर सॉलिड आणि प्युअर थायमॉल कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे कुठला A4. मग A4 डिवायडेड बाय B4 इज इक्वल टू 100 मायनस 60 डिवायडेड बाय 60 मायनस, आता इथे त्यांनी कंपोजिशन दिलेलं आहे का, कारण निघलंच नाही ना ते आपल्याला. ठीक आहे, सॉलिडचं आपल्याला काय काढायचं आहे युटेटिक मिक्सचरच्या ह्यानी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते 60 मायनस 0 आलं, म्हणजे किती 40 डिवायडेड बाय 60 म्हणजे 0.67 अपॉन 1. सो दिस इज द सिस्टीम एक्स इज प्रोग्रेसिवली कुलेट. म्हणजे इथे काय झाली ती प्रोग्रेस कुलेट झाली. त्यामुळे
रिझल्ट काय भेटला आपल्याला, मोर अँड मोर ऑफ द थायमॉल सेपरेट ॲज सॉलिड ए अँड सिक्वेन्स ऑफ फेज चेंजेस इज ऑब्झर्व्ड. म्हणजे काय झालं याच्यामध्ये आपल्याला मोर अँड मोर थायमॉल सेपरेट दिसतात. म्हणजे थायमॉल अँड सेलॉल असल्यामुळे सॉलिड अँड लिक्विड फेजेस असल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं ते सेपरेट झालेले आहेत. आणि त्याचा सिक्वेन्स कसा आहे, फेज, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, चेंजेस झालेले आहे. म्हणजे वन सॉलिड फेज आणि लिक्विड फेज आपल्याला सेपरेट झालेले आहेत. ते आपण काय केले इथे ऑब्झर्व केले. सो दिस इज द युटेटिक पॉईंट. तर तीच युटेटिक पॉईंट, दिस फेजेस you confirm that phases A contain 66.75 gram of water and phases B 9.25 gram of waters. म्हणजे बघा त्यांनी इथं काय दिलेलं आहे, फेज एचं आणि फेज बीचं त्यांनी काय दिलेलं आहे, कंपोजिशन दिलेलं आहे. म्हणजे किती 66.75 काय आलं तुमचं, तर फेज आलं. दिस वॉटर अँड फेज बी कुठली आली, 9.25 ग्रॅम ऑफ वॉटर जे आला. दिस पेजेस आर शोन ॲट बी अँड सी. कुठले घेतले याच्यामध्ये, बी अँड सी घेतलेले आहे. सो दिस and this observed and this the y-x cooled in linked manner. In this case where the solid phases that separate at 22 degree Celsius. 22 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता सो दिस इज द डायग्रॅम ऑफ युटेटिक पॉईंट. आता बघा ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी डिग्री ऑफ फ्रीडम, द युटेटिक पॉईंट देअर फॉर डेनोट इनव्हॅरियंट सिस्टीम्स बिकॉज इट इज कंडेन्स्ड सिस्टीम्स. म्हणजे हे कसे आहे, युटेटिक पॉईंट हे कंडेन्स्ड सिस्टीम्स आहे. आणि सो दिस इज द डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे एफ इज इक्वल टू किती आहे, 2.3 + 1 इज इक्वल टू 0. सो दिस इज ऑइल फेज. आता ऑइल फेजमध्ये कुठले आहेत, एक्सटर्नल इमल्शन, इंटरनल इमल्शन आणि पॅरेंट्रल इमल्शन. तर एक्सटर्नल इमल्शनमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल इज द लिक्विड पॅराफिन, सॉफ्ट और हार्ड पॅराफिन किंवा टर्पेंटाईन ऑइल, सिलिकॉन ऑइल. सो दिस इज द एक्सटर्नल इमल्शन. आता इंटरनल इमल्शन फॉर एक्झाम्पल लिक्विड पॅराफिन, कॅस्टर ऑइल, फिश लिव्हर ऑइल, एरचिस ऑइल. सो द पॅरेंट्रल इमल्शन फॉर एक्झाम्पल इज द प्युरिफाईड मिनरल ऑइल, purified vegetable oils are like soybean and soft coconut oils. This eutectic point is the point at which the liquid and solid phases have the same composition. म्हणजे युटेटिक कंपोजिशन. आता हे युटेटिक पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, लिक्विड आणि सॉलिडचे फेजेस असतात ते कंपोजिशनमध्ये कसं आहे, सेम असतात. आणि दिस युटेटिक कंपोजिशन इज द कंपोजिशन ऑफ 2 or more compound that exhibit a melting temperature lower than that of any other mixture of the compound. And this mixture of cellulose and camphor shows similar behavior. In this composition, the eutectic point occurs in a systems containing 56% by weight of cellulose in camphor at a temperature kitila 60 degree Celsius. And this other substance from eutectic mixture, for example, is the camphor, chlorhydrate, menthol, and beta naphthol. So this is the eutectic point. Now this is the eutectic mixture, the phase diagram for the thymol cellulose system showing the eutectic point. So this is the eutectic point. म्हणजे बघा दोन फेजेस घेतलेले आहे, वन लिक्विड फेज, देन सेकंड इज द सॉलिड फेज. and these solid liquid phases are interact with each other and then the exhibit melting temperature असतात. and these two composition of two or more compound that exhibit this temperature. So this is the two component systems containing solid and liquid phases, that is the eutectic mixture. त्यालाच काय म्हटलं जातं, eutectic mixture. So this is the very important in two systems containing solid and liquid phases, means काय, त्यालाच काय म्हटलं जातं, eutectic mixture.